गुड मॉर्निंग गाईज. हा आहे जयेशच्या बड्डेचा ब्लॉग. जयेश बघा बड्डेच्या दिवशी सकाळी सगळ्यात अभ्यास करत होते. मग मला म्हटलं मम्मी अभ्यास केला तर खूप हुशार होतो बड्डेच्या दिवशी आपण. मी म्हटलं कर बाळा. मग त्याला मी हॅपी बड्डे विश केला आणि मग त्यानंतर आहे ना त्याचं मस्तपैकी छान असं आहे ना त्याला आंघोळ गिंगोळ घालून हे राज झोपलेलंच आहे बघा आळशी. सुट्टी घेतली त्याने त्या दिवशी आणि मग आहे ना मस्तपैकी औक्षण केलं बरं त्याचं. त्याला छान असं ओवाळलं, त्याला आशीर्वाद दिला. मम्मी बोलली की त्याचं औक्षण कर. मग मी औक्षणसाठी तयारी करून मस्त त्याला ओवाळलं. मग तो शेवटी माझ्या पाया पडला छान प्रकारे, असं मला पण छान वाटलं. मग त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीसोबत आहे ना गेले बरं खंडोबा बघायला, कारण की ती बावळी ना मला घेऊन गेली बरं तिकडं. तुझी वेट करत बसले मी तिथं रेणुका माता कमानजवळ. मला असा कंटाळा आला आणि एवढा राग आला आणि तिचं म्हटलं कुठं आले मी कोणत्या बावळीच्या चक्करमध्ये. मग शेवटी ना कसं तरी करत आम्ही गेलो बरं खंडोबाला. आणि खंडोबाचं हे बघा वातावरण किती म्हणजे हे छान बाहेरचं. आणि जास्त तिथं अजून काही गर्दी नव्हती की कारण की प्रॉपर जत्रा नव्हती त्यामुळं. पण मग छान वातावरण. आणि मी एवढा वर्ष इथं राहते पण कधी गेले नाही. आणि इकडे बाहेर आहे ना काहीतरी ते नवसासाठी होतं बघा, काहीतरी असतात ना ते. मला पण एवढी काही आयडिया नाही कारण की मी फर्स्ट टाईम गेलेली त्यामुळे. आणि खूप सारे लोक करत होते बरं तिथं पूजा आहे. आणि असं मांडलेलं आहे बघा प्रॉपर. हे बघा किती मस्त वाटते. आणि बसलेले आहेत प्रत्येक ठिकाणी बायका. हे असं कमीत कमी 10-30-40 जण तरी असतील लाईनला. हे बघा प्रॉपर अशी पूजा मांडलेली आणि बसलेले लोक खूप सारे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ताट घेतलं पूजेचं आणि निघालो. आणि मी इथं व्लॉग काढत होते बघा की बाबा ही पूजा चालू होती लोकांची. मग एक झाड होतं, झाडाजवळ पण पूजा होती, ते बरेच देव होते. त्यानंतर आम्ही ना आतमध्ये ती बावळी मासोबत होती बरं. मला असा राग आला आणि तिचा बावळीचा. पण मग म्हटलं जाऊ द्या, आता आलो दर्शनाला तर दर्शन करून घ्या आणि देवाने बोलवलं असं ना आपल्याला. मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. ती तिच्या फ्रेंडसोबत होती, फ्रेंड कम बॉयफ्रेंडसोबत होती. तर मग आम्ही आतमध्ये गेलो शेवटी फायनली. हे बघा बाहेरचं किती मस्त आहे. म्हणजे छान वातावरण होतं मंदिरचं. सिटिंगला व्यवस्था नव्हती पण म्हणजे जुनं बांधकाम आहे बहुतेक खूप सारं. आणि हे बघा मला पण हे बांधकाम पण खूप आवडलं आणि इथलची जागा पण प्रॉपर आवडली. त्यानंतर आम्ही आतमध्ये हे देऊळ बरं, हे छोटंसं मंदिर एकदम छान नक्षीकाम आहे बरं दगडांवरचं. मला खूप आवडलं बरं ते नक्षीकाम दगडांवरचं. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये एंटर केल्यानंतर मग आहे ना आम्ही पूजा केली बरं शेवटी. म्हणजे असं पाया पडलो तिथे. तिथं भंडाऱ्याचं खूप जास्त महत्त्व आहे, हळदीचं. तर मग तो घेतला, थोडंसं लावला कपाळाला आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही थोडीशी दक्षिणा दिली. आणि त्यानंतर हे बाहेरचं मंदिर बघा किती मस्त आहे. त्यानंतर आणि इथं नवरी नवरदेव होते ना, त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू होता बघा. तिथं काहीतरी असतं बघा. मग त्यानंतर आम्ही वरती बघितलं बरं मंदिराचं. हे बघा वरतून किती मस्त बांधले, म्हणजे दिसायला एकदम छान. कितीतरी वर्ष पुराणे हे मंदिर आहे. मग बाहेर आलं बरं थोडं शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे बघण्यासाठी काय शॉपिंग करावं काय नाही. पण काही तर केली नाही मी, फक्त दाखवते तुम्हाला की बाबा किती मस्त आहे. समजा बघूनच असं आकर्षक वाटते. भांडे हे ज्यांना लहान बाळ असले त्यांना छान आहे. मग त्यानंतर आम्ही आलो शेवटी बाहेर आल्यानंतर ना थोडंफार मी खाल्लं ते. आणि थोडाफार तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते किती मस्त आहे म्हणून. त्यानंतर मी जयेशच्या शॉपिंगसाठी आले बरं. जयेशचा पोलीसचा ड्रेस घ्यायचा होता. आमच्याकडं बड्डेला ह्या वर्षी बजेट कमी असल्यामुळे मी काही त्याला ड्रेस घेतला नाही. त्याचा की पोलीसचा ड्रेस घेतला. त्याला म्हटलं बाबा नंतर घेऊ आपण पुढच्या वर्षी. मग शेवटी पोलीसचा ड्रेस भेटला आम्हाला खाली अंडरग्राऊंडला. ते आम्हाला अंडरग्राऊंडला घेऊन गेले. जयेशला म्हटलं चल खाली कुठं बसलास तू. मग जयेश निघाला बरं. मग जयेश निघाल्यानंतर शेवटी आम्ही फायनली शॉपिंग केल्यानंतर त्याने कपडे घेतल्यानंतर आम्ही ना घरी आलो. कारण की आम्हाला ना बड्डेची शॉपिंग पण करायची होती थोडीफार, कमी बजेटमध्ये जास्त हाऊस. तर मग बघा आता हे चालूच आहे. मला तर शॉपिंग करून करून असा कंटाळा आला, म्हणजे प्रॉपर असा. मग बड्डेची शॉपिंग करायची त्यामुळं आम्ही प्लॅन केलं की चला बाबा जयेशला बड्डेची शॉपिंग करून घेऊ आपण सगळ्यासोबत, टेन्शन चाललं जाईल. मग शेवटी आम्ही ना बाहेर निघालो. जयेश बघा कशी बॅग दाखवत आहे आणि मार्केटिंग करतोय त्या शॉपची की इथं छान भेटतं. मग नंतर आहे ना आम्ही बाहेर निघालो. एवढं ट्रॅफिक होतं, रात्री 7:30 वाजले होते आम्हाला निघायला. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंजणी मिळून शॉपिंग केली. जयेशला खायचा होता पिझ्झा. आता बजेट कमी होतं, पैसे कमी होतं, म्हटलं आम्हाला तिथं आम्हाला पिझ्झा भेटेल तर चांगला भेटेल जरा, 1 वर 1 फ्री. तर गेलो तिथं तर पिझ्झा फ्री नव्हता. पिझ्झावर फक्त आहे ना एक थोडंफार एक बॉटल होती कोको कोला आणि ना थोडंफार हे होतं खायला. आम्हाला वाटलं पिझ्झावर पिझ्झा फ्री म्हणून गेलो. झाला पचका. मग घ्यावाच लागला कारण की मुलाला खायचं होतं. म्हटलं जाऊ दे भाऊ आपल्याकडून काही करणं होत नाही, मुलाचा बड्डे तर सेलिब्रेट करा कसं तरी. त्यानंतर मग तिथं वेटिंग केली बरं पिझ्झासाठी. पिझ्झा होता 286चा. म्हटलं बाप खूप वाट लागली. मग बसलं तिथं बरं. नाव मोठं लक्षण खोटे शॉपचं, सगळे पैसे वसूल करून गेले आपल्याला त्यांनी बनवलेले ह्या सगळ्या
म्हणजे वस्तूंचे. म्हटलं जाऊ दे आता ह्या वेळेस खा, नेक्स्ट टाईम नका खाऊ. म्हणून वेट केली. मग त्यानंतर आम्हाला पिझ्झा आला. मग पिझ्झा आल्यानंतर आम्ही रिटर्न आलो, कारण की ना त्याला केक घ्यायचा होता. तर केकच्या जागी आम्ही पेस्ट्री घेतल्या, कारण की बजेट बघून सगळं करणे ना गाईज, त्यामुळं मग शेवटी बजेट बघून करण्यासाठी ना आम्ही ना पेस्ट्री शॉपवर गेलो. आणि इथं वेटिंग करून आम्हाला दर गेला, असा कंटाळा आला ना. कमीत कमी 15 मिनिट वेटिंग केली होती आम्ही पिझ्झा घेऊन. मग त्यानंतर आहे ना पेस्ट्री घेतली, मस्त छान अशी पेस्ट्री घेतली होती 50 रुपयाची. केक होता 450चा. म्हटलं जाऊ दे बाबा, त्याला आपल्याला खूप साऱ्या गोष्टी घेणे त्यासाठी. मग त्यानंतर त्याने आम्हाला पेस्ट्री कट करून दिली, छान अशी पॅक करून दिली. मग पेस्ट्री घेतली. त्यानंतर मग आता बर्गर घ्यायचं होतं. बर्गरच्या शॉपवर आलो. बर्गर घेतले त्यासाठी 2, एक 50-50चं बर्गर होतं. तर मग 2 बर्गर घेतले. म्हटलं एक राज खाईल, एक जयेश खाईल, आणि पिझ्झा अमोल आणि मी खाईल, आणि 2 जयेश खाईल. मग त्यानंतर वेटिंग करून थकल्यानंतर शेवटी आमचा पिझ्झा आला, नाही बर्गर आलं फायनली. आणि बर्गर घेऊन आम्ही घरी आलो. घरी येऊन सेलिब्रेट केलं, आणि त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि म्हणजे सगळे प्रॉपर बघा, पिझ्झा आणले होते 2, आणि 2 बर्गर आणि एक पेस्ट्री, असा आमचा झाला बड्डे. मग मम्मीने त्याचं छान असं औक्षण केलं, त्याला ओवाळलं, आणि मग आम्ही पिझ्झा खायला तयार झालो. तर गाईज, आपला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करा व्लॉगला, कारण की मला खूप मेहनत लागते बरं. माझे भाऊ बहीण मला एवढं नावं ठेवतात की तू कुठं पण जाऊन व्हिडिओ काढत राहते का, आणि तुला काय गरज पडली व्हिडिओ काढायची, तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढे बोलणे खाते. त्यासाठी तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. कारण की ही मम्मी पण आहे ना माझी, बघा ही मम्मी मला अशी बोलते ना की तुला अक्कल आहे का, एवढी मोठी झाली व्हिडिओ काढायला लागली, असं तसं असं. एवढं बोलणे खाऊन पण मी निर्लज्जासारखे काढते, कारण की मला आवडते. तर नक्की तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा चॅनलला, आणि आपल्या चॅनलला व्ह्यूज पण येऊ द्या, कारण की मला सगळ्यांना दाखवायचं आहे की बाबा मी पण करू शकते, तुम्ही मला बोलून काय होणार नाही. मग त्यानंतर बघा हे जयेश राजची कशी मस्ती चावली बरं. अमोलने पूर्ण त्याच्या चेहऱ्यालाच लावून दिला केक, असं रडत होता. मी म्हटलं अरे अमोल, एक ती एवढी पेस्ट्री आणि ती पण तू लावण्यात घालवशील तर मग आपण खाणार काय, सगळेजण मिळून. मग कसं तरी ना त्यांचे भांडणं झाले हे, आणि मग नंतर मिटवले सगळ्यांचे भांडणं. त्यानंतर मी पण पेस्ट्री खाल्ला, आणि पोरांनी पण पेस्ट्री खाल्ली, आणि आमचं सुरू झालं बर्गर. आणि असं तोंडाची चव गेली, एवढं खाऊन माझे कमीत कमी 450-500 गेले या बड्डेच्या चक्करमध्ये. पण तोंडाची चव गेली. म्हटलं दुसऱ्या वेळेस काय बर्गर आणि पिझ्झा नाही, आपलं घरी भाजी पोळी खा आणि सुखाने राहा. आणि आम्ही नेक्स्ट टाईम खरंच आहे ना पिझ्झा आणि बर्गर खाणार नाहीत, कारण की त्यांनी पोटच भरत नाही. ज्याला खायची सवय ना ते खातात हौशी. पण आम्हाला तर काही खाऊ वाटलं नाही, पिझ्झा पण आणि बर्गर पण. आणि नेक्स्ट टाईम आहे ना नक्की आम्ही त्याचा बड्डे ना थोडा सिम्पलच बनवू, पण चांगला बनवू. तर गाईज सबस्क्राईब प्लीज, आणि त्या व्हिडिओ आवडला असता लाईक प्लीज, आणि